आकाशात ढगांची पातळ चादर, त्यातून कधीमधी चंद्र डोकावत होता. बैलगाडीच्या चाकांचा चरचर असा आवाज त्या शांततेत ठळकपणे ऐकू येत होता. गाडी हलके हलके डुलत होती आणि बाबा घोंगडीखाली थरथरत होते. भीती की थंडी हे मला तेव्हा कळत नव्हतं. आणि तेवढ्यातच अचानकच रस्त्याच्या कडेला काहीतरी हलताना दिसलं. आजोबांनी बैला आवरली. चंद्रप्रकाशात समोर एक माणूस होता. वयाने खूप म्हातारा, अंगावर जुनी आणि फाटकी धोतर कुर्ता, खांद्यावर झिजलेली चादर, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्यात एक विचित्र चमक. तो पुढे येत म्हणाला, "अरे बापू, जरा पुढच्या वळणापर्यंत सोडतो का? लय पाय दुखताय राव." आजोबा एकदम साधे, दयाळू. त्याने क्षणभराचाही विचार न करता लगेच त्यांना होकार दिला. म्हातारा हळूहळू गाडीत चढला. तो माझ्या शेजारीच येऊन बसला. त्याच्या अंगातून विचित्र थंडावा येत होता, जणू काही हिवाळ्यातील दव. त्यानं माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे एकदम खोल आणि पोकळ वाटत होते.